सह्याद्रीची रचना ज्वालामुखीच्या उद्रेकातून बाहेर आलेल्या लाव्हारसामुळे झालेली आहे. लाव्हारसाचे थर थंड झाल्यावर पुन्हा पुन्हा झालेल्या उद्रेकामुळे लाव्हारसाचे थर एकावर एक जमत गेले. त्यानंतर ऊन, वारा, पावसाने या थरांची झीज होऊन वैशिष्ट्यपूर्ण रचना तयार झाल्या. त्यापैकी एक रचना म्हणजेच प्रस्तर भिंत. तैलबैला उर्फ कावडीचा डोंगर हे अशा एका रचनेचे उत्तम उदाहरण आहे. डाईक म्हणजे लाव्हारसाच्या विशिष्ट प्रकारे साठण्यामुळे व थंड होण्यामुळे बेसॉल्ट खडकाची तयार झालेली भिंत. तैलबैलाचा डोंगर हा अशाच प्रकारच्या दोन कातळ भिंतीमुळे लक्ष वेधून घेतो. तैलबैलाची भिंत साधारणपणे 1013 मीटर म्हणजेच 3322 फूट इतकी उंच असून उत्तर दक्षिण अशी पसरलेली आहे. नमस्कार, सुप्रभात आणि शिवसकाळ मित्रांनो. मी गुरुनाथ कतकर तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनल सितारा रायडरमध्ये. तैलबैलाचा बेस विलेज तैलबैला गाव. आपण गाडी इथे लावली आहे. मुंबईवरून आपण सकाळी 7 वाजता निघालो. 10:42 आली. जवळजवळ 3-3.5 तास लागले आपल्याला इथं पोहोचायला. तैलबैलाच्या एकदम पायथ्यापर्यंत इथून ही तैलबैलाची प्रस्तर भिंत दिसते आपल्याला इकडे या बाजूला. आणि बरोबर त्याच्या बेसपर्यंत म्हणजे एकदम पायथ्यापर्यंत गाडी येते. सो जास्त वॉक नाही आहे, चालायचं जास्त नाही, डिस्टन्स नाही आहे. मला वाटतं तैलबैला 15 ते 20 मिनटामध्ये आम्ही गडाच्या पायथ्यापर्यंत जाऊ, म्हणजे जिथे मंदिर आहे तिथपर्यंत पोहोचू. सो आपण आता ट्रेकला सुरुवात करूया. माझ्याबरोबर माझे मित्र भेटले आहेत, म्हणजे इथेच ओळख झाली. पुण्यावरून आले आहेत. नाव काय बोलत? संजय. तर आम्ही दोघंही एकत्र चाललो आहे आता किल्ल्यावरती. ज्या गावचे पोलीस पाटीलच बोलले ना ते आपल्याला. पोलीस पाटील आपल्याला इथे भेटलेले. आता त्यांनी थोडी काही माहिती दिली आहे. पुढे मंदिरामध्ये ते असतीलच. आपण तिथे गेल्यानंतर थोडं आपण त्यांच्याशी बोलणार आहे. कारण हा रस्ता जो आहे किंवा वरचं जे मंदिर आहे, जे व्ही आकाराच्या 2 भिंतींच्या मध्ये बांधलेले जे मंदिर आहे, त्या मंदिरासाठी लागणारं सगळं सामान गावकऱ्यांनी जमा केलेलं आहे. म्हणून त्यांची काही रिक्वेस्ट आहे ती आपण ऐकू. चला तर पुढे जाऊ. ट्रेकला आपण सुरुवात केलेली आहे 10:42. तैलबैला हे गाव तैलबैलाच्या पायथ्याचं गाव आहे. इथे पोहोचण्यासाठी प्रथम मुंबई किंवा पुणे येथून लोणावळा गाठावं लागतं. लोणावळ्याहून भांबोडीकडे जाणारी ST पकडावी. पेठशहापूर येथून तैलबैलाचा फाटा अंदाजे 8.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. मुख्य रस्त्यावरून उजव्या बाजूला वळणाऱ्या रस्त्यावर तैलबैला असा फलक लावलेला आहे. या फलकाच्या इथून तैलबैला हे गाव साधारण 3 किलोमीटर अंतरावर असून हे अंतर पायी 15 ते 20 मिनिटात कापून गावात पोहोचू शकतो. आपल्या खाजगी दुचाकीने किंवा 4 चाकीने जर यायचे असेल तर तैलबैला गावात मॅप लावून आपण डायरेक्ट तैलबैलाच्या पायथ्याची म्हणजे तैलबैला गावात आरामात येऊ शकतो. तैलबैलाचा ट्रेक हा मला वाटतं फक्त 15 मिनिटातच आहे तैलबैला. आणि आम्ही तिथे खाली गाडी लावून 42ला चालू केला. 10:55 झाले, म्हणजे 15 मिनिटामध्ये तैलबैलाच्या पायथ्याची. व्हेरी गुड. पोचलो आपण या फ्लॅगच्या इथे. ही कातळ भिंत अमेझिंग, खतरनाक दिसते इथून. इथे तर खूप जास्त हवा आहे ॲक्च्युली. वरती जायला पाहिजे. प्राचीन काळापासून कोकणातल्या बंदरामध्ये उतरणारा माल घाटावरील बाजारपेठेत आणला जात असे.
या मार्गाचे रक्षण करण्यासाठी बंदरापासून बाजारपेठेपर्यंत किल्ल्यांची साखळी बनवली जात असे. कोकणातील पाली गावातून घाटमाथ्यावरील लोणावळा आणि खंडाळा परिसरात येण्यासाठी प्राचीन काळापासून 2 घाटमार्ग आहेत, वाघजाई घाट आणि सवाष्णीचा घाट. त्यातील वाघजाई घाटावर लक्ष ठेवण्यासाठी तैलबैलाचा उपयोग करण्यात येत असावा. आणि तिथे मंदिर आहे. राईट साईडला काय आहे? राईट साईडला काही नाही ना. राईट साईडला जाणार तर नाही रस्ता, पण लेफ्टनी पुढे जाऊ. त्या कात्या खडकाच्या बरोबर बाजूने आपण दोन रॉकच्या मध्ये पोहोचले. 2 रॉकच्या मध्ये हे बनलेलं मंदिर आहे. इथेच आपल्याला शूज काढून वरती जायला लागणार आहे. बऱ्याच जणांनी शूज इथे काढलेले आहेत. मला वाटतं वरती काही जण गेलेले आहेत. हे अशा स्टेप्स बनवलेले आहेत वरती जाण्यासाठी आणि ते वरती मंदिर आहे. असा काय परिसर आहे बाजूचा. पोहोचलोय मंदिरामध्ये. हे या बाजूला मंदिर आहे. हा तो व्ही शेप. हा हे व्ही शेप 2 रॉकच्या मध्ये खूप चांगल्या प्रकारे हवा आहे इथे. आपण मंदिरात जाऊया, दर्शन घेऊया. ॲक्च्युली मंदिर वगैरे म्हणतात. सो हे आहे मंदिर बाळ भैरवनाथाचं. म्हणजे आम्हालाही माहीत नव्हतं इथे की हे मंदिर कुणाचं आहे, पण काही आम्हाला गावकरी इथे भेटलेले. ते गावकऱ्यांनी सांगितलं हे बाळ भैरवनाथाचं मंदिर आहे. याचाच एक मंदिर खाली सुद्धा आहे. जस्ट पूजा झाली आताच. या मंदिराच्या बरोबर बाजूला एक पाण्याचं तळं आहे. टाकं बोलू शकतो आपण याला. पाण्याचं टाकं आहे. हे इथं पाण्याचं टाकं आणि हे एक छोटं टाकं आहे. आणि बऱ्यापैकी चांगलं बनवलेलं आहे मंदिर हे. तुम्ही बघू शकता. वरच्या बाजूला सुद्धा इव्हन पिलर्स टाकून बनवलेले आहे. असा काही गाभारा आहे मंदिराचा. मंदिराच्या ना बाजूला इथून लेफ्टला एक छोटासा रस्ता गेला आहे. इकडे ना पाण्याचं टाका आणि गुहा आहेत. ॲक्च्युली मी विदाऊट चप्पल आलो आहे, शूज आलो आहे. शूज आपण खाली काढले आहेत. सो सावकाश जायला लागेल मला इथून. इथे पुढे गेल्यावर ना हा एक रॉक पॅच असा गोल राऊंडमध्ये बनलेला आहे. इथे सुद्धा स्टे करू शकतात माणसं. म्हणजे राहणाऱ्या माणसांसाठी इथे, ज्यांना गडावर राहून खरोखर राहायचं असतं ना, त्यांच्यासाठी खूप छान आहे. हे बघा इथे छोटीशी गुहा टाईप आहे. हे इथे स्टे करू शकतो. आणि हे पाण्याचं टाका आहे, पण खूप खराब आहे पाणी. हे पिऊ शकत नाही अजिबात. या भिंतीच्या मध्यावर व्ही आकाराची खाच आहे. यामुळेच या भिंतीचे 2 भाग झालेले आहेत. या भिंतीच्या माथ्यावर जाण्यासाठी गिर्यारोहणाचे सामान व गिर्यारोहण तंत्राची माहिती असणे आवश्यक आहे. तैलबैलावरून सुधागड, घनगड, कोरीगड, सरसगड असे किल्ले दिसतात. तैलबैलाच्या दक्षिण दिशेकडे पसरलेल्या कातळ भिंतीवर चढाई करण्यासाठी खिंडीतल्या
गुहेच्या उजवीकडून रोपच्या साहाय्याने सुरुवात करावी लागते. दक्षिण दिशेकडे पसरलेली ही कातळ भिंत अर्ध्यापर्यंत चढून गेल्यावर डाव्या बाजूला थोड्याच अंतरावर कातात खोदलेल्या 4 ते 5 पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढून वर गेल्यावर एक गुहा लागते. गुहेमध्ये साधारणतः 4 ते 5 माणसं नीट बसू शकतात. या गुहेवरून तसेच पुढे चालत गेल्यावर कातळावर 3 गिरिदेवतांच्या मूर्ती कोरलेल्या दिसून येतात. त्यापुढे दुसरी गुहा लागते. गुहेच्या पुढे स्वच्छ व पिण्यायोग्य असे पाण्याचे खांब टाके आहे. हे टाके ओलांडून कातावरून पुढे गेल्यावर 10 ते 15 पावलावर दुसरे टाके आढळून येते. हे सर्व पाहून परत दुसऱ्या गुहेच्या बाजूस असलेल्या टाक्यापाशी येऊन रोपच्या सहाय्याने वरचा कातळ चढून गेल्यावर डाव्या बाजूस कातात खोदलेल्या पायऱ्या दिसून येतात. या पायऱ्यावरून थोडा चढ चढल्यावर आपण भिंतीच्या माथ्यावर पोहोचतो. माथ्यावर बऱ्यापैकी सपाटी असून डावीकडील टोकापर्यंत जायला एक वाट आहे. तेथे 1 ते 2 जांभळाची झाडे सुद्धा आहेत. उत्तर दिशेकडे पसरलेल्या कातळ भिंतीच्या माथ्यावर पोहोचण्यासाठी मात्र पूर्णपणे गिर्यारोहण तंत्राचा वापर करावा लागतो. या भिंतीच्या मध्ये दक्षिणेकडील भिंतीप्रमाणे कुठेही गुहा किंवा पाण्याचे टाके नाही. बरं, आपण ह्या मंदिराच्या इथून वरती जाऊन आलो. त्या बाजूला राईट साईडला पण जाऊन आलो. तिकडे पण आपल्याला एक छोटीशी गुहा आणि एक पाण्याचं टाकं दिसलं. त्या व्यतिरिक्त ना ही जी दुसरी भिंत आहे त्या बाजूला आपण राईट साईडला जातो आहे. तिथून पुढे टाकं, पाण्याचं टाकं किंवा काय असेल, कुठली वास्तू असेल तर ती आपल्याला बघता येईल. थोडं घसरगुंडी झालेली आहे इकडे. खालून जायला लागेल. बापरे, वरतूनच ना. हा, ही रॉकची दुसरी बाजू आहे. त्याच रॉकने आपण पुढे आलेलो आहे. ओके, रस्ता थोडा कठीण. मला वाटतं इकडे कोण जास्त येत नाही असं वाटतं या बाजूला ना. मंदिरापर्यंत तर नसते. टी शर्ट मध्ये ते हे घुसलं वाटतं. फाटलं का टी शर्ट बघा इथे, हा ना. ओके, ठीक आहे, नॉर्मल थोडंसं आहे. वाव, असं काही तो रॉक दिसतो बघा. मंदिर रॉक. मी इथून खाली उतरतो खरं. ॲक्च्युली थोडा हा ना पॅच घसरंडी आहे, पुन्हा स्लिपरी आहे. उतरताना व्यवस्थित उतरायला लागेल आणि चढताना पुन्हा व्यवस्थित चढायला लागेल. सो बघूया. आणि मेन म्हणजे कॅमेरा घेऊन हातामध्ये उतरणं म्हणजे थोडंसं डिफिकल्ट आहे. पाय कुठे टाकून आता इथे ठेव, इथे एक ठेवा. उलटा यायला लागेल ना. उलट पलीकडे. आडवा ठेवा.
टॉपवर ठेवूया. घसरण्याचे चान्स जास्त आहे तिथे. वाळलेलं गवत आहे ना. हां त्या बाजूला आहे ना ते. हा एवढासा पॅच क्रॉस करायला अक्षरशः हालत खराब होते. का? कारण याचं असं आहे की इथून जर घसरलो आपण खाली तर डायरेक्ट खाली, आणि हे आहे गवत. ह्या गवतावरनं पाय नेहमी सरकतो. सो आता इथून आपण जाऊ शकतो खाली. यावर ठेवूया. यावर ठेवूया. इथे आहे ना. यावर ठेवूया. किती पाय होते? इथे एक खाली ठेवूया. याचं काहीतरी आहे ना, ते फक्त सर्व मिळालं आहे ना. एवढं पेज थोडंसं आहे, बाकी हां इकडे याच बाजूने या. डन डन. चल अवकाश. इथं पण थोडंसं चित्र आहे. या बाजूने आम्ही चाललोय. रॉकच्या दुसऱ्या बाजूने कोण जातात की नाही मला माहीत नाही. थोडं शूट केलं तर अजून थ्रिलर वाटेल त्या बाजूने. मंडळी जातात की नाही आपल्याला माहितीच नाही ना. जात नसतील की असतील? जात असतील ना बहुतेक इथून. गावकरी जातात. हा ना. बाकी कोण ट्रेकर्स मंडळी इथून येत नसेल. मध्ये खूप कमी येतात. इथून तर अजून थोडं डेंजर आहे बाबा. यालाच धरून चला कातळाला. ओके एक पाय याच्यावर ठेवा, एक पाय इथं ठेवा. ओके समोर अजून पण रस्ता होता काय? पुढं नाही इथून नाही, खालून? नाही, खालून. नाही ना. रस्ता नाही. इथेच पाय ठेवून आता परफेक्ट आहे ना. ते तर रस्ता जरा हायवे चांगला आहे. हा. अवकाश. हा पॅच पुन्हा एकदा थोडा स्लाइटली रिस्की. आता ट्रेल बैडला आपण प्रदक्षिणा मारून चालले. पहिली बैलाला प्रदक्षिणा झाली ना ही आपली. स्वराज्याचं शिवलिंग म्हणू शकता, कारण वरतून तसाच दिसतो लांब. हा ना. हा तुझा पाय घट्ट बसला नाही, काही इश्यू नाही. स्ट्रेट वरती जाऊ. नाही, ते इथे. ठीक आहे, इथे एक दगड आहे. करता कंटिन्यू कर वरतून. हा थोडंसं राहिलंय, नंतर स्ट्रेट वाटेल. बापरे. वरतूनच आहे वाटलं. पाय सरकून बस. या बाजूने वरतून आहे. थोडंसं वरती आहे. आता ठीक आहे, दगडांवर पाय ठेवा. हा ठीक आहे. हॅलो हॅलो. चलो. बापरे, ॲडव्हेंचर करवलं तुम्हाला. नाही, मोस्टली येतच नाही ना कोणी इथे. हा या बाजूला ना. मी आणि माझा मित्र त्या तैल बैलाला अक्षरशः प्रदक्षिणा घालतोय. अमेझिंग. प्राण्यांची काही शिकारी वगैरे काही असतील हां हां हां.
म्हणजे ते लोकांच्या आधीपासून तोच हे असतं ना, हां डेअरिंग थोडी जास्त निर्माण झाली ते बघा. बरं, आपण इथून पण इथे स्टेप पोहोचलो. इथे आपण अर्ध्यापर्यंत आला होता. या मंदिर आहे ना हे. हा हे मंदिर आहे इथे. ओके समोर अर्धा सावकाश. ओके, हे इथे मंदिर आहे वरती. हा व्ही आहे आणि व्हीच्या इथे आपण पोचलो आहे. आता इथून आपण पुढे. अरे वा, एक नंबर. तिथे मग आपल्याला रस्ता दिसला नव्हता पण. नाही ते काय दिसलं आपल्याला, हां आपण तिथं उभे होतो ना, हां, आपण इथं खाली डायरेक्ट बघता येत नाही. इथे नाही, तिथे तिथे कुठे? स्टार्टिंगला झेंड्याची इथे. नाही तिथे रस्ता दिसला होता की. हो, छोटीशी वाट होती ना मध्ये? हा छोटी होती, समोर थोडी छोटी होत जाते. हां हां. ठीक आहे, जाता येतं. तैल बैलाचा रॉक पहिला स्टार्टिंगचाच. आम्ही त्याच्या ऑपोजिट बाजूला आहे. मंदिर इथे मध्ये राहिलं, त्या बाजूने आम्ही चालत तिकडे आलो आणि आता आम्ही या बाजूला आहे. अमेझिंग, बघू शकतो आपण रॉक कसा दिसतोय ते. माझ्या मित्रांनी मला आज ॲडव्हेंचर करवलं. गोल प्रदक्षिणा घातली आम्ही रॉकला. शिवप्रदक्षिणा पूर्ण. हो हो, शिवप्रदक्षिणा. हा थोडंसं काय अवघड आहे लास्ट. हां, इथून थोडासा अवघड पण आहे आणि आपल्याला फ्लॅग दिसायला लागला इथून आहे. नाही लास्ट शेवटची स्टेप आहे. हां सावकाश वरतूनच आहे. ओके, एकदम रॉकच्या बरोबर बाजूने चिटकून जायला लागेल. चलो आलो सेम ऑपोजिटला. इथून व्ह्यू भारी होईल. स्टेट. अरे वा, अमेझिंग. आपण आलो बाबा, झेंड्याच्या इथे पोचलो आहे. जिथून सुरुवात केली तिथे पोचलो. फुल गोल प्रदक्षिणा झाली तैल बैलाला. अमेझिंग. भगवंताची कृपा. सह्याद्रीमधला दुसरा मित्र संजय वाडे पुण्यावरून आला आहे. आम्ही दोघं पण अशा ठिकाणी नाश्ता करायला बसलो आहे. त्याचा उपवास आहे ॲक्च्युली. हा एक रॉक आहे. पूर्ण या रॉकला आम्ही प्रदक्षिणा घातली. तैल बैलाच्या पूर्ण रॉकला आम्ही प्रदक्षिणा घातली आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो. इथे नाश्ता करणार आपण आता आणि थोड्या वेळानं परतीच्या प्रवासाला लागणार. नाश्त्यामध्ये संजयने आणले रताळी, मी प्रोटीन बार, कांदे पोहे, एक स्वीट आहे, पार्लेजी, कॉफी. म्हणजे एक प्रकारे दुपारचं जेवणच घेऊन आले मी इथे. आता थोड्या वेळानं जेवण करून मी तुम्हाला म्हणजे नाश्ता करून तुम्हाला मी पुन्हा भेटतो परतीच्या प्रवासाला. नमस्कार मित्रांनो, तैल बैला आपला पूर्ण बघून झाला आहे. आम्ही पूर्ण, मी आणि माझा एक मित्र, पुण्याचा मित्र मला इथे भेटला. दोघांनी मिळून आम्ही तैल बैलाला पूर्ण एक फेरी मारली, पूर्ण गोल फेरी मारली. मंदिरामध्ये होते, मंदिरामध्ये बराच वेळ बसून होतो. काही ग्रामस्थ म्हणजे गावातले काही मंडळी आले होते, त्यांच्यावर बोलत होतो. त्याने ते गावातलं कन्स्ट्रक्शन कसं केलं त्याबद्दल ते माहिती सांगत होती मला. प्रत्येकाने इकडे काम केलेलं आहे. गावातल्या प्रत्येक माणसाने घरातल्या मंदिरासाठी काम केलेलं आहे. त्यांची अजून एक रिक्वेस्ट होती, जर गड संवर्धनवाले ज्याने कोणाला जर मदत करायची असेल तर ते मदत करू शकतात इकडे. कारण बऱ्याच इकडे काही ठिकाणी स्लोप्स आहेत डाऊन, तिथे पायऱ्या बनवू शकतो. ह्याच्यासाठी जर मदत करायची असेल तर करू शकतात. बरं, मी आता इथून निघतो आहे. 1:50 म्हणजे 2 वाजले जवळजवळ.
बराच वेळ माझा इथेच गेला, कारण सगळे भेटले, त्यांच्यावर बोलत होतो. तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी गुरुनाथ कतकर तुम्हा सर्वांची रजा घेतो. दिस इज सितार रायडर सायनिंग ऑफ.